आम्ही शहरातली डुप्लिकेट माणसं, आम्हाला खरं म्हणलं तर जाळ पेटवायला सुद्धा येत नाही आणि पेटला तर तो टिकत नाही. कागद पेटून पेटून बेजार झाले, पण लाकडं पेट घ्यायचं काही नाव घेईनात. कंटाळून गेले. शेवटी म्हणलं आता आपण तर डुप्लिकेट आहेत, पण ओरिजिनल गावरान माणूस घरात आहे की त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यांच्यातला शिक्षक अगोदर जागा झाला. विद्यार्थ्याला प्रवचन देतात तसं मला अगोदर सांगितलं की कशापासून काय होतं आणि कशामुळे तो जाळ लागत नाहीये. शेवटी जवळ आले आणि त्यांनी वांगे भाजून दिले. मी मग छान साल काढली आणि त्यांच्यासाठीच बेत केला. छान असा वांग्याचं भरीत, कढी आणि पुऱ्यांचा हा तसा तर खानदेशी मेनू आहे, पण आम्ही तिथे राहून आलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला पण ते खायला आवडतो. आता इथे माझी मुलं म्हणजे मला वरदान भेटलेले आहेत बरं का. मला जी वस्तू पाहिजे ना तर मला सांगायची गरजच पडत नाही की ही आणून द्या ती आणून द्या. बघा त्या दिवशी मला किती कातरचं काम पडत होतं. श्रेयसनं आठवणीनं पप्पांसोबत जाऊन आणली. मम्मीला ही वस्तू लागते हे त्याच्याबरोबर लक्षात राहतं आणि त्याची आठवण तो करून देतो. आणि दोघंही काळजी सध्या बाजी खूप घेत आहे. त्यांना माहितीये मम्मीचं एचबी कमी झालाय त्याच्यामुळे काळजी घ्यायला नंबर 1 आहेत दोघं जण. एवढं प्यायलाच पाहिजे, आता रोजच प्यायचं हे त्यांचा अट्टहास आहे आणि छान अशी काळजी घेते. त्यामुळे मला तरी वरदानच आहे माझे मुलं म्हणजे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांनी खवा लगेच सोबत घेऊन आलेले होते आणि लगेच त्यांची फरमाईश होती की मम्मा गुलाबजामुन तेवढे करून द्या आम्हाला, कारण त्यांना गोड एवढं आवडत नाही पण गुलाबजामुन मात्र ते कुणाला सोडत नाहीत. गुलाबजामुन हा त्यांचा फेवरेट आयटम आहे. आता गुलाबजामुन मी करायला घेते म्हणलं, पण अगोदर तुम्ही अभ्यासाला बसा. त्या दोघांना अभ्यासाला बसवलं आणि मग गुलाबजामुन करायला घेतले आणि किती झालेत हे दाखवण्याच्या अगोदरच अर्धे संपून गेले. आता हे अर्धे शिल्लक राहिलेले आहेत. गुलाबजामुन तर खूप छान झालते. डिटेलमध्ये व्हिडिओ जर बघायचा असेल, आता रेसिपी खाली त्रिकोणी बटन आहे त्यावरती दिलेली आहे बघा. आणि अजिबात सोडा घातलेला नाहीये बरं का, नक्की एकदा चेक करा.